हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर तिडके क्लासेस. नीट बायोलॉजी मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करतोय बॉडी फ्लुइड सर्क्युलेशनचा नवीन टॉपिक. लास्ट लेक्चर मध्ये आपण RH ब्लड ग्रुपिंग कंप्लीट केलेलं आहे आणि ब्लड या सेक्शन मध्ये आपण वेगवेगळ्या ब्लड सेल्स, प्लाझ्मा असेल, ब्लड ग्रुप असेल, ABO आणि RH, आणि त्यानंतर ब्लड मधला जो एक शेवटचा टॉपिक आहे तर तो आहे ब्लड क्लॉटिंग और कोॲग्युलेशन. हा टॉपिक आजच्या लेक्चर मध्ये असणार आहे. तर ब्लड कोॲग्युलेशन किंवा क्लॉटिंग आपण कशाला म्हणतो, आपल्या सर्वांना परिचय आहे की जर कधी समजा आपल्याला जखम झाली, अचानक आपल्या बोटाला ब्लेड लागली, तर ब्लेड लागल्यानंतर काय होतं तर थोडा वेळ ब्लड वाहतं आणि त्यानंतर काही वेळानंतर ब्लड वाहण्याचं थांबतं, कारण तिथं क्लॉट जमा झालेला असतो, तिथं रक्ताची गाठ एक प्रकारे आपल्याला म्हणता येईल ती जमा झालेली असते. आणि हे कशामुळे होतं, ब्लड क्लॉटिंग कसं होतं, तर हे आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहेत. आता बाळांनो, जर ब्लड क्लॉट नाही झालं तर एकदा कुठेही जर कट बसला, जखम झाली, तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ब्लड लॉस होऊ शकतं आणि त्याचा बॉडीवर वेगळा इम्पॅक्ट होऊ शकतो. म्हणून एक बॉडीचं मेकॅनिझम आहे, ब्लड लॉस होऊ नये, बॉडीमधून ब्लड वाया जाऊ नये, म्हणून ब्लड कोॲग्युलेशन यस बॉडीमध्ये होत असतं. आणि हे कशा प्रकारे आहे तर हा आजच्या लेक्चरचा आपला टॉपिक आहे. एकदम कन्सेप्च्युअल टीचिंग असेल, NCERT लाईन बाय लाईन आणि वर्ड बाय वर्ड आपण कव्हर करणार आहोत, लक्षात ठेवायचं. आता ब्लड क्लॉटिंग किंवा कोॲग्युलेशन म्हणजे काय, तर याचा मराठीमध्ये अर्थ आहे ब्लड गोठणे. यस, जिथं जखम झाली आहे तिथं ब्लड कशा प्रकारे गोठलं जातं आणि ब्लड फ्लो थांबवतं हे आपण डिस्कस करणार आहेत. बर, मी पुढे कंटिन्यू करत आहे. ब्लड क्लॉटिंग किंवा कोॲग्युलेशन म्हणजे नेमकं काय, तर सर्वांना माहित आहे की ब्लड हे कसं आहे तर लिक्विड फॉर्म मध्ये असतं आणि त्याचं कन्व्हर्शन सेमी सॉलिड जेली लाईक मास मध्ये होतं. या प्रोसेसला आपण ब्लड क्लॉटिंग और कोॲग्युलेशन म्हणतो. मग मी याची डेफिनेशन असं लिहित आहे, कन्व्हर्शन ऑफ लिक्विड ब्लड into सेमी सॉलिड डार्क रेडिश ब्राउन स्कम और कोॲगुलम at the site of injury or cut. It's called blood clotting. या प्रोसेसला आपण म्हणू शकतो ब्लड क्लॉटिंग. काय डेफिनेशन लिहिली बाळांनो बोर्डवर मी ब्लड क्लॉटिंगची, कन्व्हर्शन ऑफ लिक्विड ब्लड इनटू सेमी सॉलिड डार्क रेडिश ब्राउन स्कम और कोॲगुलम ऍट द साइट ऑफ इंजुरी और कट इज कॉल्ड ब्लड क्लॉटिंग. म्हणजे लिक्विड ब्लडचं जिथं आपल्याला इंजुरी झाली, जिथं कट बसलाय, त्या ठिकाणी लिक्विड ब्लडचं डार्क रेडिश ब्राउन स्कम मध्ये कन्व्हर्शन होतं. त्या प्रोसेसला आपण म्हणतो ब्लड क्लॉटिंग. आणि ब्लड क्लॉटिंग होण्यासाठी टाइम किती लागतो जर आपण पाहिलं तर ब्लड क्लॉटिंग टाइम जो आहे तर हा ब्लड क्लॉटिंग टाइम पर्सन टू पर्सन व्हॅरी करतो, वेगवेगळा असू शकतो. म्हणून जो अवरेज टाइम आहे ब्लड क्लॉटिंगचा तो आहे बाळांनो 2 to 8 मिनिट. हा ब्लड क्लॉटिंगचा टाइम आहे, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. 2 to 8 मिनिट. ओके, आता ब्लड क्लॉटिंगचं जे मेकॅनिझम आहे तर या ब्लड क्लॉटिंग मेकॅनिझमला म्हटलेलं आहे कॅस्केड प्रोसेस. लक्षात ठेवायचंय, ब्लड क्लॉटिंग मेकॅनिझम जे आहे तर ब्लड क्लॉटिंग मेकॅनिझमला काय म्हटलं आहे तर ब्लड क्लॉटिंग मेकॅनिझमला आपण ब्लड क्लॉटिंग मेकॅनिझमला आपण कॅस्केड प्रोसेस म्हणतो. ब्लड क्लॉटिंग मेकॅनिझम याला नाव दिलं आपण बाळांनो कॅस्केड प्रोसेस. काय नाव देत आहे मी, कॅस्केड प्रोसेस. ब्लड क्लॉटिंग मेकॅनिझम म्हणजे कॅस्केड प्रोसेस आहे. आणि कॅस्केड प्रोसेसवर पण कधी कधी एमसीक्यू तयार होतो की ऍक्च्युअल कॅस्केड प्रोसेस म्हणजे काय, तर लक्षात ठेवायचंय सिरीज
of series of linked enzymatic reactions. लक्षात ठेवायचंय, series of linked enzymatic reactions याला आपण म्हणतो कॅस्केड प्रोसेस. आता सिरीज ऑफ लिंक म्हणजे अशा खूप साऱ्या रिएक्शन आहेत ज्या एकमेकांना लिंक आहेत. अशा भरपूर रिएक्शन ब्लड क्लॉटिंग होत असताना घडत असतात आणि या सर्व रिएक्शनला एकत्रितपणे काय म्हटलेलं आहे तर कॅस्केड प्रोसेस असं म्हटलेलं आहे. लक्षात ठेवायचंय, हा वर्ड महत्वाचा आहे, कॅस्केड प्रोसेस. ब्लड क्लॉटिंगच्या मेकॅनिझमला नाव आहे कॅस्केड प्रोसेस. बरं, आता ब्लड क्लॉटिंग होत असताना बाळांनो, ब्लड क्लॉटिंग होत असताना टोटल 13 क्लॉटिंग फॅक्टर यामध्ये इन्व्हॉल्व होतात. म्हणजे असं मी म्हणेल की टोटल 13 ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स टोटल 13 ब्लड क्लॉटिंग फॅक्टर प्रेझेंट इन प्लाझ्मा. लक्षात ठेवायचे, टोटल 13 ब्लड क्लॉटिंग फॅक्टर आहेत प्लाझ्मा मध्ये आणि हे सर्व फॅक्टर नॉर्मल कंडिशन मध्ये इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात. इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये म्हणजे ब्लड क्लॉटिंग फॅक्टर प्लाझ्मा मध्ये आहेत, पण कोणत्या फॉर्म मध्ये आहेत? इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये आहेत. ब्लड क्लॉटिंगच्या दरम्यान ते ऍक्टिव्हेट केले जातात आणि ब्लड कोॲग्युलेशनला मदत केली जाते. आणि हे जे 13 क्लॉटिंग फॅक्टर आहेत, लक्षात ठेवायचं, यांना आपण कसं रिप्रेझेंट करतो तर रोमन नंबर मध्ये रिप्रेझेंट करतो. लक्षात ठेवायचं, कोणत्या नंबर मध्ये? रोमन नंबर मध्ये रिप्रेझेंट करतो. रोमन नंबर जसं की आपल्याला माहित आहे 1 आहे, यानंतर याला आपण 2 म्हणतो, हे 3 आहे. अशा प्रकारे रोमन नंबर मध्ये आपण ब्लड क्लॉटिंग फॅक्टर आपण रिप्रेझेंट करतो. टोटल 13 ब्लड क्लॉटिंग फॅक्टर आहेत हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. नेक्स्ट, आता यानंतर पुढचा पॉइंट आपण असं घेतो की टोटल ब्लड क्लॉटिंग फॅक्टर 13 आहेत, तर यांची जर आपण लिस्ट पाहिलं तर थोडंसं आपण एनसीईआरटीच्या बियॉन्ड जाऊन यांची लिस्ट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये एक महत्वाचा क्लॉटिंग फॅक्टर जो कॅल्शियम आहे, तर तो कॅल्शियम महत्वाचा रोल प्ले करत असतो. म्हणून एक महत्वाचा पॉइंट मी इथं लिहितो की जो कॅल्शियम आहे, कॅल्शियम हा बाळांनो एक ब्लड क्लॉटिंग फॅक्टरच आहे. कॅल्शियम प्ले इम्पॉर्टंट रोल कॅल्शियम प्ले इम्पॉर्टंट रोल इन ब्लड क्लॉटिंग मेकॅनिझम. लक्षात ठेवायचंय, ब्लड क्लॉटिंग मेकॅनिझम मध्ये कोणता एलिमेंट महत्वाचा रोल प्ले करतो असा एक क्वेश्चन तयार होतो, एमसीक्यू तयार होतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहित पाहिजे की कॅल्शियम प्ले इम्पॉर्टंट रोल इन ब्लड क्लॉटिंग मेकॅनिझम, कोणता एलिमेंट आहे तर तो कॅल्शियम आहे, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. बर, आता जर आपण टोटल क्लॉटिंग फॅक्टर जर आपण पाहिले तर टोटल क्लॉटिंग फॅक्टर आपण म्हणलं की किती आहेत तर 13 टोटल क्लॉटिंग फॅक्टर आहेत. मग या 13 क्लॉटिंग फॅक्टरची आपण इथं लिस्ट घेण्याचा प्रयत्न करू. 13 क्लॉटिंग फॅक्टर आणि 13 क्लॉटिंग फॅक्टर्स हे आपल्याला माहित असणं पण आवश्यक आहे. जो पहिला फॅक्टर आहे बाळांनो, मी इथं स्टार्ट करतोय. टोटल 13 क्लॉटिंग फॅक्टर मध्ये 1 बाय 1 माझ्या सोबत थोडे परत म्हणायचेत आणि त्यानुसार आपल्याला पाठ होतील. पहिला जो फॅक्टर आहे बाळांनो, ब्लड क्लॉटिंग फॅक्टर, जो पहिला फॅक्टर आहे तर तो आहे फायब्रिनोजन. फर्स्ट लक्षात ठेवण्यासाठी सोपा आहे, फर्स्ट आहे फायब्रिनोजन. पहिला क्लॉटिंग फॅक्टर आहे फायब्रिनोजन. दुसरा आहे तर तो आहे प्रोथ्रम्बिन. सेकंड क्लॉटिंग फॅक्टर आहे बाळांनो प्रोथ्रम्बिन. तिसरा जो क्लॉटिंग फॅक्टर आहे तर तो आहे थ्रोम्बोप्लास्टिन. यानंतर चौथा जो क्लॉटिंग फॅक्टर आहे बाळांनो तर तो आहे कॅल्शियम, जो आता वर मी सांगितला होता, कॅल्शियम. नेक्स्ट पाचवा जो क्लॉटिंग फॅक्टर आहे बाळांनो त्याला म्हटलं जातं लेबाइल फॅक्टर किंवा अनस्टेबल फॅक्टर पण म्हटलं जातं. नेक्स्ट 6 नंबरचा जो फॅक्टर आहे बाळांनो तर तो आहे अननोन म्हणजे याचा अजूनही रोल क्लॉटिंग मध्ये काय आहे हे माहित नाही, म्हणजे हा आवश्यक नसलेला फॅक्टर आहे असं पण म्हणता येईल आपल्याला.
फायब्रिनोजेन पहिला आहे बाळांनो, दुसरा प्रोथ्रोम्बिन, तिसरा थ्रोम्बोप्लास्टिन, चौथा कॅल्शियम, पाचवा लेबाइल फॅक्टर, सहावा आहे अननोन फॅक्टर, सातवा जो फॅक्टर आहे बाळांनो, 7 नंबरचा जो फॅक्टर आहे तर तो आहे स्टेबल फॅक्टर, 7 नंबरचा आहे स्टेबल फॅक्टर. नेक्स्ट म्हणजे 5 6 जर पाहिले तर 5 आहे लेबाइल, 6 आहे अननोन आणि 7 आहे स्टेबल फॅक्टर. 8 नंबरचा जो फॅक्टर आहे तर 8 नंबरचा फॅक्टर आहे अँटी हिमोफिलिक फॅक्टर, अँटी हिमोफिलिक फॅक्टर. आणि अँटी हिमोफिलिक फॅक्टर हा जो आहे तर तो हिमोफिलिया प्रिव्हेंट करण्यासाठी महत्वाचा रोल प्ले करतो, लक्षात ठेवायचे. अँटी हिमोफिलिक फॅक्टर 8 नंबरचा आहे. यानंतर 9 नंबरचा जो फॅक्टर आहे बाळांनो तर तो आहे क्रिसमस फॅक्टर. क्रिसमस फॅक्टर सायंटिस्टचं नाव आहे बाळांनो, क्रिसमस फॅक्टर, क्रिसमस फॅक्टर. यानंतर 10 नंबरचा जो फॅक्टर आहे तर 10 नंबरचा फॅक्टर आहे स्टुअर्ट प्रॉवर फॅक्टर, स्टुअर्ट प्रॉवर फॅक्टर, स्टुअर्ट प्रॉवर फॅक्टर. यानंतर 11 नंबरचा जो आहे बाळांनो तर तो आहे पीटीए. पीटीए, पीटीए काय आहे? प्लाझ्मा थ्रोम्बोप्लास्टिन अँटीसिडंट हा फॅक्टर आहे, प्लाझ्मा थ्रोम्बोप्लास्टिन अँटीसिडंट. 12 नंबरचा जो फॅक्टर आहे बाळांनो तर तो आहे हेगमन फॅक्टर, हेगमन फॅक्टर 12 नंबरचा आहे हेगमन फॅक्टर. आणि 13 नंबरचा जो फॅक्टर आहे तर तो आहे फायब्रिन स्टॅबिलायझिंग फॅक्टर, फायब्रिन स्टॅबिलायझिंग फॅक्टर. 12 नंबरचा आहे हेगमन फॅक्टर आणि 13 नंबरचा आहे फायब्रिन स्टॅबिलायझिंग फॅक्टर, फायब्रिन स्टॅबिलायझिंग फॅक्टर. नेक्स्ट फायब्रिन स्टॅबिलायझिंग फॅक्टर. तर अशा प्रकारे हे टोटल 13 फॅक्टर आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. चला परत एकदा मी सांगतो, 13 ब्लड क्लॉटिंग फॅक्टर मध्ये पहिला जो फॅक्टर आहे तो फायब्रिनोजेन आहे, दुसरा हा प्रोथ्रोम्बिन आहे, तिसरा हा थ्रोम्बोप्लास्टिन आहे, चौथा कॅल्शियम, पाचवा लेबाइल फॅक्टर, 6वा अननोन फॅक्टर, 7 स्टेबल फॅक्टर, 8 अँटी हिमोफिलिक फॅक्टर, 9 आहे क्रिसमस फॅक्टर, 10 आहे स्टुअर्ट प्रॉवर फॅक्टर, 11 आहे पीटीए प्लाझ्मा थ्रोम्बोप्लास्टिन अँटीसिडंट, 12 आहे हेगमन फॅक्टर आणि 13 आहे फायब्रिन स्टॅबिलायझिंग फॅक्टर. असे टोटल 13 क्लॉटिंग फॅक्टर इथं प्रेझेंट आहेत, हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. ओके. नेक्स्ट आता हे क्लॉटिंग फॅक्टर बाळांनो ऍक्च्युअल मेकॅनिझम मध्ये कसे इन्व्हॉल्व्ह होतात आणि कशा प्रकारे ब्लड क्लॉटिंग होतं हे आपण आता पुढे डिस्कस करू. नेक्स्ट मी पुढची हेडिंग टाकत आहे मेकॅनिझम. ओके, मेकॅनिझम. ब्लड क्लॉटिंगचं मेकॅनिझम काय आहे तर हे आपण पुढे कंटिन्यू करू. मेकॅनिझम. आता मेकॅनिझम मध्ये जर आपण पाहिलं तर ब्लड क्लॉटिंग मेकॅनिझम मध्ये ज्या ठिकाणी इंजुरी झाली आहे तिथं प्लेटलेट एग्रीगेशन स्टार्ट होतं, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट मेकॅनिझमला मी स्टार्ट करतोय बाळांनो, 1 बाय 1 मेकॅनिझम आपण पुढे कंटिन्यू करू. नेक्स्ट ऍट द साइट ऑफ इंजुरी, ऍट द साइट ऑफ इंजुरी और कट, ज्या ठिकाणी इंजुरी झाली आहे किंवा कट बसला आहे, ऍट द साइट ऑफ इंजुरी और कट, ज्या पॉइंटला इंजुरी झाली आहे किंवा कट बसला आहे त्या ठिकाणी प्लेटलेट एग्रीगेशन स्टार्ट होतं. ऍट द साइट ऑफ इंजुरी और कट प्लेटलेट एग्रीगेशन, प्लेटलेट्स एग्रीगेशन स्टार्ट. ओके, ज्या ठिकाणी इंजुरी झाली आहे त्या ठिकाणी प्लेटलेट एग्रीगेशन स्टार्ट होतं. प्लेटलेट एग्रीगेशन स्टार्ट झाल्यानंतर प्लेटलेट एग्रीगेशन स्टार्ट झाल्याच्या नंतर प्लेटलेट एग्रीगेशन स्टार्ट झाल्याच्या नंतर ज्या जमा झालेल्या प्लेटलेट आहे, जिथं जखम झाली तिथं प्लेटलेट स्टार्ट सिक्रीशन ऑफ थ्रोम्बोप्लास्टिन. काय सिक्रेट करतात प्लेटलेट? थ्रोम्बोप्लास्टिन सिक्रेट करतात, लक्षात ठेवा. प्लेटलेट काय सिक्रेट करतात? थ्रोम्बोप्लास्टिन. अँड टिश्यू म्हणजे इंज्युअर झालेल्या टिश्यू, इंज्युअर टिश्यू also secrete
secrete some chemicals. ओके, इंज्युअर टिश्यू काय सिक्रेट करतात, तर काही केमिकल्स सिक्रेट करतात इंज्युअर टिश्यू. आणि प्लेटलेट काय सिक्रेट करते, थ्रोम्बोप्लास्टिन सिक्रेट करतं. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, ऍट द साइट ऑफ इंजुरी, जिथं इंजुरी झाली आहे तिथं काय होतं, प्लेटलेट ऍग्रिगेशन होतं. जमा झालेल्या प्लेटलेट काय सिक्रेट करतात, थ्रोम्बोप्लास्टिन. हे नाव विसरू नका, थ्रोम्बोप्लास्टिन सिक्रेट करतात. आणि टिश्यू पण काही केमिकल सिक्रेट करतात जे ब्लड क्लॉटिंगसाठी आवश्यक असणारे आहेत. बरं, आता यानंतर काय होतं, तर यानंतर प्लेटलेटनं सिक्रेट केलेला थ्रोम्बोप्लास्टिन आणि टिश्यूनं सिक्रेट केलेले जे काही केमिकल्स आहेत, तर हे केमिकल्स कशाला मदत करतात, तर हे केमिकल्स मदत करतात पुढची प्रोसेस साठी मदत करतात. आणि पुढची प्रोसेस काय आहे, तर जो थ्रोम्बोप्लास्टिन आहे, थ्रोम्बोप्लास्टिन help for synthesis of thrombokinase or prothrombinase enzyme. Thromboplastin help for synthesis of thrombokinase or prothrombinase enzyme. एन्झाईम. लक्षात घ्या, म्हणजे ज्या प्लेटलेटनी सिक्रेट केला होता थ्रोम्बोप्लास्टिन, या थ्रोम्बोप्लास्टिननं कोणते एन्झाईम तयार होण्यासाठी मदत केली, थ्रोम्बोकायनेज आणि किंवा त्यालाच आपण म्हणतो प्रोथ्रोम्बिनेज. नेक्स्ट, आता यानंतर काय होतं, तर यानंतर थ्रोम्बोकायनेज हा जो तयार झालेला आहे, ओके, जो थ्रोम्बोकायनेज तयार झालेला आहे, हा थ्रोम्बोकायनेज पुढे आपल्याला मदत करतो एक महत्वाची रिएक्शन घडवून आणण्यासाठी. आणि ती रिएक्शन आहे, थ्रोम्बोकायनेज हा पुढे मदत करतो प्रोथ्रोम्बिनचं कन्व्हर्जन थ्रोम्बिन मध्ये करण्यासाठी. ओके, नेक्स्ट जो पॉइंट आहे, तर तो काय करतो बघा. आता मी महत्वाचा पॉइंट लिहित आहे, जो प्रोथ्रोम्बिन आहे, प्रोथ्रोम्बिन, आणि हा प्रोथ्रोम्बिनचं कन्व्हर्शन हे कशामध्ये केलं जातं, तर प्रोथ्रोम्बिनचं कन्व्हर्शन केलं जातं थ्रोम्बिनमध्ये. प्रोथ्रोम्बिनचं कन्व्हर्शन कशामध्ये केलं जातं, थ्रोम्बिनमध्ये. हा जो प्रोथ्रोम्बिन आहे, हा प्रोथ्रोम्बिन हा प्लाझ्मामध्ये इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो. कोणत्या फॉर्म मध्ये, इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये. आणि थ्रोम्बिन हा जो आहे, तर हा त्याचा ऍक्टिव्ह फॉर्म इथं तयार होतो प्लाझ्मामध्ये. लक्षात ठेवायचंय. आणि हे कुणाच्या प्रेझेन्स मध्ये होतं, तर हे या एका एन्झाईमच्या प्रेझेन्स मध्ये होतं, ज्याचं नाव आहे थ्रोम्बोकायनेज. म्हणजे ब्लड क्लॉटिंग मधली महत्वाची रिएक्शन मी इथं सांगत आहे की सुरुवातीला प्रोथ्रोम्बिनचं कन्व्हर्शन थ्रोम्बिन मध्ये होतं. कुणाच्या प्रेझेन्स मध्ये, थ्रोम्बोकायनेजच्या प्रेझेन्स मध्ये. थ्रोम्बोकायनेज तयार व्हायला कोणी मदत केली, थ्रोम्बोप्लास्टिननं. आणि थ्रोम्बोप्लास्टिन कोणी तयार केला, तर प्लेटलेटनी तयार केला. लक्षात ठेवायचंय. म्हणजे हे आपल्या इथे लक्षात येणं आवश्यक आहे. लक्षात घ्या. नेक्स्ट, यानंतर आता एक रिएक्शन तुमच्या लक्षात आली की प्रोथ्रोम्बिनचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं, थ्रोम्बिन मध्ये झालं. प्रोथ्रोम्बिनचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं, थ्रोम्बिन मध्ये झालं. आता नेक्स्ट, जो थ्रोम्बिन तयार झालेला आहे ऍक्टिव्ह फॉर्म, हा थ्रोम्बिन काय करतो पुढे, तर हा थ्रोम्बिन जो फायब्रिनोजन आहे, फायब्रिनोजन हा पण बाळांनो इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे. या फायब्रिनोजनचं कन्व्हर्शन पुढे केलं जातं फायब्रिन मध्ये. फायब्रिनोजनचं कन्व्हर्शन कशामध्ये केलं जातं, फायब्रिन मध्ये केलं जातं. आणि हा फायब्रिनोजन जो आहे, तर हा फायब्रिनोजन हा सोल्युबल असतो. आणि हा सोल्युबल आणि इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो. त्याचं कन्व्हर्शन फायब्रिन हा जो आहे, तर हा इनसोल्युबल आणि ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये त्याचं कन्व्हर्शन होतं. लक्षात ठेवायचंय. आणि हे कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होतं, तर हे होत असतं बाळांनो, हे कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होत असतं, तर हे होत असतं थ्रोम्बिनच्या प्रेझेन्स मध्ये. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, थ्रोम्बिन. नेक्स्ट, म्हणजे आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं की थ्रोम्बोकायनेजनी प्रोथ्रोम्बिनचं कन्व्हर्शन केलं होतं थ्रोम्बिन मध्ये. आणि त्यानंतर तयार झालेला जो थ्रोम्बिन आहे,
हा फायब्रिनोजेनचं कन्व्हर्शन कशामध्ये करतो? फायब्रिन मध्ये करतो. फायब्रिनोजेनचं कन्व्हर्शन कशामध्ये करतो? फायब्रिन. आणि फायब्रिन म्हणजे काय आहे? तर फायब्रिन म्हणजे आहे नेटवर्क ऑफ थ्रेड्स. फायब्रिन म्हणजे काय आहे? तर हा आहे नेटवर्क ऑफ थ्रेड्स. ओके, नेटवर्क ऑफ थ्रेड्स which contain dead and damaged and dead formed elements. आणि फॉर्म्ड एलिमेंट्स म्हणजेच ब्लड सेल. बरोबर, ब्लड सेल. आणि हे नेटवर्क ऑफ थ्रेड म्हणजे दोऱ्यासारखे घटक आणि त्याच्यामध्ये अडकलेल्या ज्या ब्लड वेसल आहेत यांच्यापासून काय तयार होतं? तर यांच्यापासून हा ब्लड क्लॉट तयार झालेला आहे. यालाच आपण काय म्हणतो? ब्लड क्लॉट म्हणतो. आणि ब्लड क्लॉटिंगचे मेकॅनिझम इथं कंप्लीट होतं, लक्षात ठेवायचं. ओके, फायब्रिन म्हणजे काय आहे? नेटवर्क ऑफ थ्रेड विच कंटेन डॅमेज अँड डेड फॉर्म्ड एलिमेंट्स. हे फायब्रिन मध्ये प्रेझेंट असतं. म्हणजे फायब्रिन एकंदरीत मला जर सांगायचं म्हणलं की अशा प्रकारे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे. आणि या थ्रेड लाईक स्ट्रक्चर मध्ये काय आहेत? तर ह्या वेगवेगळ्या ब्लड वेसल इथे अडकून पडलेले आहेत. आणि ब्लड वेसल आणि थ्रेड यांच्या पासून हा फायनली काय तयार झालेला आहे? ब्लड क्लॉट तयार झालेला आहे. हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण इथं म्हणू शकतो की हा एक प्रकारचा ब्लड क्लॉट इथं तयार झालेला आहे. आता ब्लड क्लॉटिंगचं जर मेकॅनिझम आपण इथं पाहिलं तर थोडंसं आपण एकदा याला रिवाइज करू म्हणजे तुमच्या प्रॉपर लक्षात येईल. ऍट द साइट ऑफ इंजुरी और कट, जिथं जखम झाली आहे तिथं काय होतं? तर प्लेटलेट ऍग्रिगेशन स्टार्ट होतं. तिथं प्लेटलेट जमा व्हायला चालू होतं. जमा झालेल्या प्लेटलेट स्टार्ट सिक्रेशन ऑफ थ्रोम्बोप्लास्टिन. मग जमा झालेल्या ज्या प्लेटलेट आहेत तर ते एक केमिकल सिक्रेट करतात. आणि कोणतं केमिकल आहे? थ्रोम्बोप्लास्टिन. आणि त्याचबरोबर ज्या इंज्युअर टिश्यू आहेत त्या पण काही केमिकल सिक्रेट करतात जे ब्लड क्लॉटिंग साठी मदत करतात. नेक्स्ट यानंतर काय होतं? मग जो थ्रोम्बोप्लास्टिन प्लेटलेटनी सिक्रेट केला होता तर तो थ्रोम्बोप्लास्टिन मदत करतो सिंथेसिस ऑफ थ्रोम्बोकायनेज और प्रोथ्रोम्बिनेज एन्झाईम. आणि हा जो थ्रोम्बोकायनेज किंवा प्रोथ्रोम्बिनेज एन्झाईम आहे हा प्रोथ्रोम्बिनचं कन्व्हर्शन थ्रोम्बिन मध्ये करतो. प्लाझ्मा मध्ये प्रोथ्रोम्बिन इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये असतो. त्याचं कन्व्हर्शन थ्रोम्बिन मध्ये ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये केलं जातं. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? थ्रोम्बोकायनेज. आता जो थ्रोम्बिन इथं तयार झालेला आहे तो थ्रोम्बिन काय करतो? तर फायब्रिनोजेनचं कन्व्हर्शन फायब्रिन मध्ये करतो. म्हणजे फायब्रिनोजेन हा सोल्युबल आणि इनएक्टिव्ह फॉर्म असतो प्लाझ्मा मध्ये प्रेझेंट असलेला. त्याचं कन्व्हर्शन इनसोल्युबल आणि ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये होतं. आणि हे जे फायब्रिन आहे या फायब्रिनलाच आपण म्हणतो याच्यामध्ये काय असतं? तर इट कन्सिस्ट ऑफ नेटवर्क ऑफ थ्रेड विच कंटेन डॅमेज अँड डेड फॉर्म्ड एलिमेंट म्हणजेच ब्लड सेल. बरोबर. आणि या फायब्रिनलाच आपण काय म्हणू शकतो? तर या फायब्रिनलाच आपण म्हणू शकतो ब्लड क्लॉट. ओके, ब्लड क्लॉट किंवा त्याला आपण डार्क रेडिश ब्राउन स्कम और कोयागुलन म्हणू शकतो. अशा प्रकारे ब्लड कोयागुलेशन आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. म्हणजे ब्लड कोयागुलेशन मध्ये आपल्या लक्षात काय आलं? तर ब्लड कोयागुलेशन मध्ये महत्वाच्या 2 रिएक्शन आहेत. पहिली रिएक्शन प्रोथ्रोम्बिनचं कन्व्हर्शन थ्रोम्बिन मध्ये इन द प्रेझेन्स ऑफ थ्रोम्बोकायनेज. आणि दुसरी रिएक्शन फायब्रिनोजेनचं कन्व्हर्शन फायब्रिन मध्ये इन द प्रेझेन्स ऑफ थ्रोम्बिन. यस, या दोन्ही रिएक्शन प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये आलेले आहेत. तर हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण ब्लड क्लॉटिंगचं जे मेकॅनिझम आहे तर हे इथं कंप्लीट केले. ब्लड क्लॉटिंग मध्ये महत्वाचा रोल प्ले करणारा एलिमेंट आहे कॅल्शियम. ब्लड क्लॉटिंगच्या मेकॅनिझमला कॅस्केड प्रोसेस म्हटलं जातं. कॅस्केड प्रोसेसचा अर्थ आहे सिरीज ऑफ लिंक्ड एन्झायमॅटिक रिएक्शनला आपण कॅस्केड प्रोसेस म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या रिएक्शन एकमेकांना लिंक आहेत. तर ह्या अशा प्रकारे या पूर्ण टॉपिक मध्ये आपण ब्लड कोयागुलेशन कसं होतं त्याच्यासाठी लागणारे फॅक्टर्स कोणते आहेत हे आपण इथं कंप्लीट केलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच.